मित्रांनो, हे आहे गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण म्युझियम. जंतुनाशक असतात. शेतकरी त्यांचा वापर धान्य साठवण्यासाठी करतो. तसेच त्यांचा वापर गरम मसाल्यांसारख्या पदार्थांमध्ये केला जातो. इकडे माडीवाला दाखवला आहे ताडी माडी काढणारे. हे ग्रामदेवतेचे मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रण करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील दोन व्यक्तींमध्ये भांडण झाल्यास सगळा गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे, पाखाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. त्या देवीचे नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग असा समृद्ध होता. त्याला आमच्या भाविष्यामध्ये देवत्वाचं स्थान होतं. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, साप नागाची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचे नाव सुद्धा प्रत्यक्ष आम्ही निसर्गाशी संबंधित ठेवलं आहे वाघजाई. जेव्हा आम्ही मंदिरामध्ये जातो तेव्हा गुरांसाठी गाराणे घालतो. तुमच्यासाठी ते गाराणे घातले जात आहे. तुम्ही हात जोडून उभे राहा. आई वाघजाई, महाकाली, महासरस्वती, प्रमुख पंचायतन बरामदेव महाराजा. आज वय प्राचीन कोकण बघायला लांब लांबन पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा, बाया, माणसे, म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोकरा कोपरा दुखत असती, कोणाला डायबिटीज झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल. तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे, पण जी काय त्यांच्या मांग इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी भुताटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल तर तू सीमेचा रखवाली आहेस. तर सगळं सीमेच्या बाहेर शिरून टाक आणि तिथं आलेल्या पंचमी घराला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. ह्यांची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचा अडकलेले असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहे त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. अया शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे. आणि जर का साहेबान गौरी गणपती हरी राजा द्याला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. जुनं कोकण बघे आलेलं आहे. तसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन जुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ती सगळी ह्यांचीकडे वाटेला डोला लांब बसलेली असतील. या सगळ्यांना भेटायला जायची यांना बुद्धी दे रे महाराजा. या सगळ्यांच्या वती नारळ नेऊन तुला गाराने घालता वाय. नारळ नेवत सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीने आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण एसटीने आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोचव रे महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात पुरा डोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होया पर्यटक तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा. अरे हुरा रे हुरा आणि आमच्या वाघजाई मातेचा सोन्याचा तुरा रे. ही आमची काही पारंपरिक वाद्ये आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत.
यांचा खालील भाग हा मातीचा बनला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 1-2 किलोमीटर पर्यंत सहज जात असे. पूर्वी यांचा उपयोग संदेश वहन तसेच धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जात असे. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तो कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण करतो. शिमग्याची वेळेला गाराणे घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिली जाते. ही वीरगळ आहे, वीर माणसांचे प्रतीक चिन्ह. इथे वरती कडक लक्ष्मी दाखवली आहे. पोतराज लोक स्वतःला चापकाने मारून घेतात, त्याला कडक लक्ष्मी असे म्हणतात. इकडे खाली कोळी समाज दाखवला आहे. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन खोलवर समुद्रामध्ये 8 ते 10 तास मासेमारी करत असत. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडींपेक्षा मोठ्या असत, तरी ते कुशलताने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी परत घरी येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बोटीदार पद्धत अस्तित्वात होती, म्हणजेच नाभिक सुतार, चर्मकार, कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत. त्याबद्दल त्यांना पैसे नव्हे ते केवळ धान्य मिळत असे. म्हणजे या नाभिकाला एका पुरुषाच्या घरी जाऊन केसवदाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं की असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्टी नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असते प्रत्येक गोष्टी गावभर होते. ज्यार्थी तुम्ही आलात ती गोष्ट आमच्या नाभिकाला समजली, त्यार्थी पूर्ण आमच्या गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आधी आपण खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. हे खोतांचे घर आहे. खोत हे गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे इत्यादी कामे खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते. माझ घराचं उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. इकडे 2 खोतांची मुले दाखवली आहेत. ते आपला एक पारंपरिक खेळ सोंगट्या खेळत आहे. हाच काय महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंत फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार या सोंगट्या पुढे मागे सरकून हा खेळ खेळला जातो. घराची रचना पहा. खोत जाऊन चोट्यावर बसले आहे त्याला ओठी असे म्हणत. गावातील मान्यवर लोक ओठीवर बसत. ही समोर आहे ती पडवी. गावातील सर्वसामान्य लोक पडवीत बसत असत. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे. तिकडे काही अडकीत त्यांचे प्रकार दाखवले आहे. कोकणात जायचं चालतं कुठे बाकी
अनेक खेळताना दाखवला आहे. पाणी खेळायला हे शेतकऱ्याचे घर आहे. याचं गवताचं घर आणि अच्छापुऱ्या कपड्यावर जाऊ नका. पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसं इथं आम्ही उभारलं आहे. ही जी चूल आहे तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जात असे, कारण पूर्वीच्या काळी लायटर किंवा माचीस नव्हती. जर हा विस्ते विझला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. ते एकमेकावर घासून विस्ते केला जात असे. ती जी शेणाने साय टोपली आहे तिला कणगी असे म्हणतात. यामध्ये धान्य साचवले जाते. यामध्ये ठेवले धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकते. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. ही उचल आहे. पूर्वीचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जात असे. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. हा कुंभार आहे. गावातील माती संबंधीचे सर्व काम या कुंभार करीत असे. गणपतीचा दिवस आला की लाल मातीचा गणपती तयार करणे, पुन्हा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळेला पंत्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी नेण्याचे काम हा कुंभार करीत असे. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्त्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. याच्या या अप्रतिम काळकुसरीमुळे याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. हा वाणी आहे. चौ राजापूर दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरामधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. यामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे माणिक दागिने, शंख शिंपले इत्यादींची निर्यात हा वाणी करत असे. सुतार आहे. कोकणातील 12 अवतार दाखवताना जे अधिक कौशल्याने तिथे दाखवले आहे त्यापैकी सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. त्यापैकी हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीचे लाकडावरील कोरीव काम जगप्रसिद्ध आहे. त्याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इकडे दरवर्षी दाखवला आहे अस्वलाचा खेळ करताना, इकडे गारुडी दाखवला आहे सापाचा खेळ करताना. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारे लोखंडी अवजारे हा लोहार बनवून देत असे. उदाहरणार्थ कोयतापुरा, नागराचे फाळ. 500 वर्षापूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे.
पुरवी आहे. आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असू. शेतकरी आपल्या बागेतील सुके खोबरे घेऊन स्वतः तेलाकडे जात असे आणि तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. ह्याचं उभे लाकूड आहे. तिला लाट अशी म्हणतात. ही लाट ही आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की ही लाट उभी राहते. या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेलियावर बसतो आणि सरळ वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो, जेणेकरून आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. कसा म्हणजे ओंगळी बैल आहे ना. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीने होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तूबांचे काम हा बुरुड करत असे. हे सूप आहे ती फुलाची परडी आहे. ही रवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जातो. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असत. ते जातीसारखे दिसतात, त्याला घिरड असे म्हणतात. जातीमध्ये धान्य दळून निघतं, ते घिरडामध्ये अख्खा भात घातला जातो. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला केला जातो. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते व दोन्ही रॉड उलट सुलट फिरवले जातात, जेणेकरून आधी डाळ दळून त्याच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात. हे मोदक पात्र आहे, म्हणजेच कोकणी कुकर. तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या आहे. खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत. दोन्ही साईडला लॉक आहे. ही दगडी उकळ आहे. पूर्वी यामध्ये भाताचे पोहे खाणले जात असत. वरती काही लाकडी चमच्यांचे प्रकार दाखवले आहेत. इकडे मावरा बाजार दाखवला आहे. मासळी का हा कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बोतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. हे त्या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींचे लग्न वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचं लग्न होई तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना भेट म्हणून देत असे. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाराला मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत होता. म्हणजेच पूर्वीच्या काळी 12 बोतेदार कोणतेही काम करताना नफ्या तोट्याचा विचार न करता आपले कर्तव्य म्हणून काम करत होते. कसार
हा पाणवठ आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी उंचावर 12 महिने पाणी असे तिथे धरणे बांधून हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी पाटासह नेले जात असे. वरती खवळे मांजर दाखवला आहे. याच्या जोडीला आम्ही प्रसंग सांगतो जो 500 वर्षापूर्वी घडून गेलाय. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही जिवंत साप त्या गुहेमध्ये आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकराची पवित्रता कमी होऊ लागली. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्याने तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाच्या बाहेर पडले. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार हा गरीब पण श्रद्धाळू व नीतिवान होता. शंकराने कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता या चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिदेव भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले खरू प्रकट केले. या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले यापुढे मी इथेच राहणार. जवळजवळ या गोष्टीला 500 वर्ष होऊन गेली, परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराच्या मूळ गावात पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम आजही चर्मकाराचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असं देवस्थान आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा जातीभेद केला जात नाही. पुढे आम्ही गुहेमध्ये मार्लेश्वराची प्रतिकृती तयार केली आहे. ते दर्शन घ्या मग वरती या. महादेवाच्या मंदिर मेली होती नाही असली नाही करे नाही पण दिसता पाय ठेवते सगळी मी पाय हा धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी धनगर समाज इतका दुर्गम भागात राहत होता.
तिथून त्याचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. पूर्वे गावात येत असत तेव्हा त्यांच्या पायात चामड्याच्या वाणा, हातात उंगराची काठी व खांद्या फाटकी घोंगडी या वेशभूषेत येत असत. पुढे बकरीची गोठी दाखवली आहे. जंगली स्वाबद्यापासून संरक्षण करण्यासाठी ती उंचावर बांधली आहे. हे खैराचे झाड आहे. याच्यातील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. ही कातबट्टी आहे. हे खैराचे झाड तोडून याच्यातील भागांचे छोटे छोटे तुकडे केले जातात व पहिल्या 4 मडक्यामध्ये पाण्यामध्ये उकळले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तर 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानात तापून सावली सुकून त्याच्या वड्या पाडल्या जातात. म्हणजेच कात होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. इथूनच पुढे आमचं शॉप आहे. काय खरेदी करायचे करू शकता. इथूनच लास्ट पॉइंट शंका प्रदर्शन आहे. मग तिथूनच खाली एक्झिट आहे. शेर बनते, कोणी रावण बनते, कोणी घोडा बनते, कोणी हनुमान बनते. ते तिघांची भक्तीची वाघाचं मुंडकं आहे, सिंहाचं मुंडकं आहे, रावणाचं मुंडकं आहे. तिला विचारा भक्ती चढू शकते का? भक्ती चढू शकतात का विचार? प्राचीन कोकण मचांवर चढते का विचार पावडर मचान बंद आहे. कसलं पाणी तंबाखू नसते ना काय
फोटो काढू शकतो ना आपण? आतमध्ये नाही नाही. ठीक आहे. चालेल ना, हे लास्ट ना. हो अपकमिंग आहेत भाई अजून. मित्रांनो, आता आपण गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण म्युझियम पाहिला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट्स करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. यातून प्रत्येक शंका प्रती केल्याने प्रत्येक शंका ओरिजिनल आहे. त्या शंकाला चक्रांक शंकाचं म्हणतात. हा इथे बटन आहे, हा लाल रंगाचा आहे. याच्यामध्ये 4-5 रंग येतात. हे सगळे रंग प्रदर्शन पाहत मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. हा इथे गणेशरूपी शंख आहे. याला तुम्ही समोर बघितलं तर हा गणपतीच्या सोंडीसारखा दिसतो आणि याला घरामध्ये ठेवणं खूप पवित्र मानतात. घरातल्या लोकांसाठी खूप पवित्र शंख आहे. शंखांना संस्कृतीमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. श्रद्धा देखील जोडलेलं आहे. ब्लॅक शेड असं म्हटलं जातं की व्हाईट रंग जो आपल्या